आपल्या दरवाजाची चौकडी आहे, मेन लाकडाची आहे आणि हे बाहेर थोडं नमस्कार मंडळी, मी अनिकेत तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या कोकणातल्या गावी. तर तुम्ही हे पाठी आपलं घर आहे आणि आम्ही सगळे सहकुटुंब सपरिवार सगळे गावाला आलो आहे. आणि मित्रांनो, आपलं पहिलं घर थोडं जुनं झालं होतं, खूप वर्ष झाली होती बांधून. त्यामुळे आता काकाने रिटायरमेंटनंतर हे घर बांधलं. तर तुम्हाला दाखवतो आपलं घर आतून वगैरे, आतून कसं आहे. आणि थोडं आता मॉडर्न पद्धतीचं बांधलं आहे, बघताय. स्लॅबवालं घर आहे आपलं आणि वरती टेरिस पण आहे. तर तुम्हाला तर सध्या गडबड असल्यामुळं थोड्या वेळानंतर दाखवतो की आतमध्ये घर कसं आहे. मित्रांनो, आता घरभरणीची विधी पण चालू होतील, आपण ते पण कवर करूया. सोबत तुम्हाला सगळे दाखवूया की कसं काय रीतिरिवाजाप्रमाणे होतं ते. मित्रांनो, थोडी सकाळ झाले आणि पहिलं खूप दुःख होतं, दुःख आता सगळं गायब झालं आहे. मित्रांनो, हे आपलं घर आहे. बाहेरून कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर तुम्हाला बाहेरून दाखवतो. आणि हा मांडव घातला आहे. मांडवाशिवाय आपल्या कार्यक्रमाला काय मज्जा येत नाही, मांडवाशिवाय शोभा नाही. आणि टेरेसवरती पण पत्रे टाकलेत पावसासाठी, पाऊस जास्त असतो आपल्याकडे. आणि हे गावाला नेचर पण खूप मस्त असतं, ढग वगैरे मस्त आले. आणि समोरच आमच्या तो बघा ट्रक गेला आहे, समोर रस्ता आहे, हायवे रत्नागिरी कोल्हापूर. आणि हे काय झाडी काय डोंगर सगळं कसं मस्त वाटतंय. आणि मित्रांनो, हा आपला गावचा रस्ता आहे मुर्शीद जाणारा. आणि खाली आपली वाडी आहे. आणि मित्रांनो, हे वरती पत्राशय टाकलं आहे, खाली तर बांधलं आहे. आता वरती पण थोडं हात चालतील तेव्हा आम्हाला आमच्या कष्टाने वरती पण थोडे रूम वाढवायचे आहेत. आणि तुमच्या आशीर्वादाने हे पण लवकरात लवकर करू अशी प्रार्थना देवाजवळ. तर चला, तर तुम्हाला आता पाठीमागे घेऊन जातो. ही बाहेरची बाजू आहे घराची आणि ही पाठीमागची बाजू आहे. पाठीमागे आपलं परसावण आहे, त्यात पाणी वगैरे तापवायची सगळी सोय आहे. चूल केले म्हणजे गरम पाणी वगैरे तापवायला. आणि हे बघा, आमच्या मातोश्री चालल्यात पाणी तापवत आहेत, आमच्या आंघोळीची सोय करत आहेत. आणि मुहूर्त लवकरच आहे घरभरणीचा, त्यामुळं गण्यादाची पण सुरुवात झाली, पूजा बांधायची. आणि गण्यादा आणि बंधुआका पूजा बांधत आहेत. गण्यादा आपला वरच्या वाडीचा गावकर आहे, त्यामुळे सगळ्यांना मदत करत असतो तो. आणि काम एकदम फास्टमध्ये चालू आहे आमचं. पानं थोडीशी धुळीनं घाण झालेली वाटत आहेत, थोडंसं ओल्या फडकेने आपण पुसून घेऊया तोपर्यंत. मित्रांनो, गुरुजी आलेले आहेत. तर आपली सत्यनारायणची पूजेची पण आपली तयारी झाली आहे. आता गुरुजी आले तर ते पण आपली तयारी करतात, सगळं सेटअप त्यांचं तयार करतात पूजेचा. आणि हे आपले केदार गुरुजी आहेत. हे आपल्या गावचे सगळे कार्यक्रम काय असतील तर तेच असतात आणि स्पेशल आपल्या घरी तर तेच असतात. आणि मित्रांनो, साखरपा पंचक्रोशी किंवा त्याच्या आजूबाजूला गावात कुठे जर तुम्हाला करायचं असेल विधी, तर गुरुजींचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो. त्यांची तयारी पण चालू आहे. आणि तिकडे पण ते दुसरे गुरुजी पण तयारी करतात, वास्तू शांती बहुतेक. आणि मित्रांनो, हे लागणारं साहित्य आहे आपण पण आणू शकतो किंवा मग गुरुजी पण आपल्याला सगळे देतात, ते त्यांचं स्वतः सगळं घेऊन येतात येताना. आणि इकडे दुसरे गुरुजी पण दुसऱ्या गृहशांतीची बहुतेक तयारी करत आहेत. आणि मित्रांनो, आपण बघूया, केदार गुरुजींनी त्याचं झालं आहे बहुतेक. आणि ह्या गुरुजींनी पण बघा केलं आहे, सगळे व्हिडिओ वगैरे मांडतात. जर बाथरूमला जायची नाही आमची काढायची चूल बघायची, आपला जो एरिया आहे सोडून बाहेर कुठे जायचं नाही. आम्ही सगळं काम करूपर्यंत दोन्ही वस्त्रांवर लक्षात ठेवा. सुनबाईच्या हातात मारवाडीचे वस्त्र द्या.
हा आहेर म्हणजे घरचा कुलदैवतेचा तुम्हाला प्रसाद दिलेला आहे तो आपण नंतर वापरायचा. उलटा करणार शेंडी तिच्याकडे चार गणे अक्षिंते घाला. नमस्कार. सर्व भूषादिके सौम्य लोकलज्जा निवारणे प्रयोगोपादिभ्यं वाससे प्रतिगृह्यतां धरादेव्यै नमः. भगवंता आमच्या हातून अशा कोणत्या वारंवार चुका घडतात की जेणेकरून आम्हाला हे संकट भोगावे लागतात ते भगवंता तूच आमचा लाड करताय. तुझ्या साधूवाने त्या कलावती जवळ आला आणि कलावतीला सांगू लागला की बाळा आत्ताच आकाश असे सांगितले की तू आपल्या पतीच्या भेटीसाठी येत असताना तीर्थप्रसाद केल्यामुळे भगवंताचा अवमान झाल्यामुळे भगवंताने तुझा पती आणि नौकाही दोन्ही अदृश्य केलेले आहेत. जर तू पुनरुपे जाऊन तीर्थप्रसाद ग्रहण करून येशील तर तुझा पती आणि नौकाही पाहू शकशील. हे ऐकताच कलावती धावत धावत आपल्या घरी गेली. भगवंताला अनन्यभावे शरण गेलेली तीर्थप्रसाद हे दोघेही स्नान करून परत येत असताना पाहतात तो वजनाने हलकी झाल्यामुळे नौका पाण्यावर तरपत होती. म्हणून ते दोघेही आश्चर्यचकित झाल्याने खरोखर नौकेत आपण सांगितल्याप्रमाणे लग्न आणि विलीकडलेले हे पाहिल्यानंतर तो साधू आणि तेथेच बेशुद्ध पडलेला आहे. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर त्या साधूवाण्याचा जावई त्या आणि अनन्यभावे शरण केलेल्या त्या सेवेवर भगवंताने त्या साधूवाण्याची सर्व दुःखे नाहीशी केलेली आहेत. इति श्री देवाखंडे सत्यनारायण कथया चतुर्थोध्याया संपूर्ण कुंडलिकावरले हरे विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. भवानी दिव्या देवी तस्मै नमो नमः. संतान वंदित अरिंद्राण वेळे तस्मै नमो नमः. त्या संतान मंदिरे वरदाय ज्ञानोत्यानमे कौमुदमामि नमः. उदित वैश्य सोमेश अनंत वासुदेव काली बडे दर्शन कृष्ण बालश्वर कडक वरम तम केतम नमः नमः राजपुरुषगण गणगणपतगण ब्रह्मदेव रुद्रापगण नंदिनं ब्रह्मामि नमः. सारगागम ब्रह्म देवदेव वयोव्याधं ब्रह्मदेवस्मै नमः. तिरुवाकजगन्नाथ सप्तरवाना वेदांत अभ्यास काव्य नमः. सौभाग्य नारायण पूजार्थ काल पुष्पम समर्पयामि. हरे नारायण नमः. काकांना बोलो. निळ्या आकाशात चमचमतात तारे, निळ्या आकाशात चमचमतात तारे, रुपेशरावांचं नाव घेते लक्ष द्या सारे. हिमालया पर्वतावर बर्फांच्या राशी, प्रदीक्षेचे नाव घेते पूजेच्या दिवशी. दूर लागल्यावरती सगळे लोक बाहेर पळून आलेत. हात जोडायचे. पुढे सरकवा. 15 त्यांच्याकडे टोक करायचं. 3 वेळेला ओवाळून 4थ्या वेळेला घेऊन जायचं. 4थ्या वेळेला निश्चित वेळेला पाठीमागे बघायचं नाही. चप्पल घालायची आणि नदीवर जायचं. अय घोरायच घोराय घोर घोरतराय सर्वाय सर्व शर्वाय रुद्र रूपाय ते नमः. तुम्ही पाणी टाकत नाही 5 वेळा तुम्ही मोहरी टाकून घ्यायचे. बाकी सगळ्यांनी हातपाय धुवायचे. आणि हे आमचं महिला मंडळ पुरणपोळ्या बनवत आहेत. घाम आलाय मला. वास तर मस्त येतो एकदम पुरणपोळ्यांचा. तू अशी का तपश्चर्या बसल्यासारखी बसलेस? एवढ्या पोळ्या बनवल्या नाही आत्तापर्यंत. या मनाली काकी आहेत, या शालिनी वहिनी आहेत, आमच्या मातोश्री, ही गीताताई आणि ही रोहिणी. जेवणाच्या खुर्च्या लागल्या आहेत आणि आपल्या टेरेसवरती जेवण आहे आणि बहुतेक ह्यांचं पण जेवण झालंय बनवून. झालं काका जेवण?
मित्रांनो, सगळा आपला कार्यक्रम झाला आहे, सगळं सत्यनारायणची पूजा वगैरे झाली. तर आता थोडा रिलॅक्स वेळ भेटला आहे, थोडं माणसं पण आता कमी झालेत. तेव्हा मी तुम्हाला दाखवतो आपलं घर आतून. दिवसभर काय भेटलं नाही दाखवायला, कारण खूप कार्यक्रमाची गर्दी होती आणि मला पण खूप काम होतं. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आपलं घर दाखवतो आतून. आणि आता जरा थोडं लाईट पण लागले. फ्रेंड्स, हे आपलं घर आहे. हे आता रात्र झाले थोडी, आणि ही लाईटिंग थोडीशी मी केले काल आल्यावरती. थोडी जेवढी जमले तेवढे केले. एकच सोडले आणि थोडं आतमध्ये पण केले, दाखवतो तुम्हाला. आणि हे पण थोडीशी लाईटिंग केले इथे. तर मित्रांनो, हा आपला एंट्रन्स आहे, मेन गेट. आणि हा इथे थोडीशी जागा आहे, पॉर्च बोलतात, बसायला वगैरे. हा मंडप आता फक्त गडबडने म्हणून घातला होता, बाकीच्या वेळेला आपण इथंच बसतो. चला तर मंडळी, आपण आपल्या मेन एंट्रन्समधून आत जाऊया. हे आपल्या दरवाजाची चौकडी आहे, मेन लाकडाची आहे. आणि बाहेर थोडं कोरीव काम करून कडप्पा लावलाय. हे राणीबाईंनी काढले रांगोळी, फुलांची रांगोळी काढले. तर मित्रांनो, हा जो दिसतोय हा तुम्हाला पहिलाच हॉल आहे. हे आपली पूजा सत्यनारायणाची. आणि पहिले तुम्हाला ती देवारा दाखवतो. हे सगळी पूजा केली होती, त्यांचे नारळ आहेत सगळे. कोकणी माणसाच्या घरात हे असतंच, नारळ. आणि हा हॉलमध्ये झुंबर लावला आहे थोडासा. आणि हा एक सोफा आहे हॉलमध्ये. इथून इकडे हा एक बेडरूम आहे. आणि हा एक कॉमनवाला टॉयलेट बाथरूम आहे. हा इकडे एक बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. आणि आता आपण किचनमध्ये जाऊया. आणि हा मित्रांनो आपला किचन आहे. थोडंसं कार्यक्रम असल्यामुळे थोडं सामान वगैरे आहे. स्टाईल्स पण एकदम मस्त लावले. आणि आता आपण बाहेर बघूया. ही आपली पडवी टाईप बनवलं आहे. कोकणी माणसाला माहिती असेल पडवी म्हणजे काय. यात जरा रात्र झाले आणि ते आपल्याला कपडे वगैरे बाहेर न जाता रात्री पण कधी पण धुवू शकतो. थोडं जाळी वगैरे लावलेत, म्हणजे आपल्या गावाला थोडं जंगली प्राण्यांपासून वगैरे संरक्षण मिळावं म्हणून. गावाला असतात बिबट्या वगैरे रात्रीचे येतात बाहेर, त्याच्यामुळे लावलं आहे. म्हणजे बिंदास बाहेर येऊ शकतो. वॉशिंग मशीन वगैरे ठेवायला वगैरे खूप जागा आहे. पाणी वगैरे नळ सगळं घरातच आहे. आणि बोरिंग वगैरे पण आहे आपल्याकडे, बोरिंग मधले. आत्ता तुम्हाला बाहेर काही दिसणार नाही इथे. मंडळी, हे होतं आपलं घर, शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. आणि आता थोडं जेवण वगैरे आपण आता आपलं भजन आहे आपल्याकडे, त्यामुळं थोडं पटकन जेवू थोड्या वेळाने आणि भजनाची तयारी करू. भजनवाले लोक पण येतील आता. चहा
आणि सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून श्री विश्वकर्मा बाबाजी भजन सासरवा आणि रखुडे सुस्वागतम 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 धन्यवाद। आज या मुळशी गावामध्ये आमचे परम मित्र सन्मान मित्र भगवान नारायण हेगिस्ते मुकाम दरवारी शुद्ध ठाकरवा निसर्गरम्य अशा या मुळशी गावामध्ये आम्ही बरोबर धन्य झालो की एवढ्या लांबून आम्हाला बोलावता तुम्ही भजनाला। तुम्हाला वाटते रत्नागिरीत आम्ही करतो पण एवढ्या लांबून तुम्ही बोलवता ते नमाज जेवणार ते बघा आपल्याला भजन करायला एवढं मोठं आपलं भाग्य आहे। ही पुढची भाग्याची आहे। सगळ्यांनी हीच लक्ष द्यावा आणि सगळ्यांनी हेच करा। आज नामस्मरणाला कधीही अंतर देऊ नका। नामस्मरणाचा उपयोग होतोय। गेला काळ करोनात गेला त्यावेळेस लोकांचे खूप हाल झाले पण आमचे झाले नसल्याचं कारण आज आम्ही तेजीवर कायम रोज रात्री रोज संध्याकाळी सकाळ दुपार म्हणजे नामस्मरण करा तुम्हाला त्याचा फायदा होईल।
Oh,